महाराष्ट्राचा नकाशा बघितला की आपल्याला वाटतं सगळं कसं शांत आणि स्थिर आहे. हो. पण खरं तर हा नकाशा एका जिवंत दस्तऐवजासारखा आहे. प्रशासकीय सोय, विकासाची गरज. आणि कधी-कधी राजकीय इच्छाशक्ती. बरोबर. या सगळ्यामुळे या नकाशावरच्या रेषा सतत बदलत आल्या आहेत. आज आपण याच बदलत्या नकाशामागची गोष्ट उलगडणार आहोत. अगदी बरोबर. आणि यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राच्या भूगोलावरच्या काही जुन्या नोट्स आहेत, ज्यात या प्रशासकीय बदलांची सविस्तर नोंद आहे. या नोंदींच्या आधारे आपण 1 मे 1960 पासून आजपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. हा केवळ जिल्ह्यांची संख्या वाढण्याचा प्रवास नाहीये, नाही. तर यामागे महाराष्ट्राच्या विकासाचे एक प्रतिबिंब दिसतं. आणि आपलं ध्येय हेच आहे की सुरुवातीचे 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे ते आजचे 6 विभाग आणि 36 जिल्हे, हा प्रवास का आणि कसा झाला हे समजून घेणं. हो, आणि या नोट्समधले काही अनपेक्षित आणि मनोरंजक तपशीलही आपण शोधणार आहोत. तर मग थेट 1960 सालात जाऊया. चला. महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हाचं चित्र नेमकं कसं होतं? आजच्या तुलनेत तेव्हाचं चित्र खूपच वेगळं आणि साधं होतं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात फक्त 4 प्रशासकीय विभाग होते. फक्त 4? हो, फक्त 4. आणि एकूण 26 जिल्हे. आजच्यासारखे गुंतागुंता अजिबात नव्हती. फक्त 4 विभाग म्हणजे आजच्या नाशिक आणि अमरावती विभागांचं अस्तित्वच नव्हतं तेव्हा. मग तेव्हा विभागणी कशी होती? तेव्हा पुणे विभाग प्रचंड मोठा होता. म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे तर होतेच, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. पण त्यासोबतच आज जो नाशिक विभाग आहे, म्हणजे नाशिक, धुळे आणि जळगाव, हे जिल्हे सुद्धा पुणे विभागाचाच भाग होते. बापरे, म्हणजे एका विभागीय आयुक्तावर केवढा मोठा भार असेल. अगदी. बाकीचे विभाग म्हणजे दुसरा होता मुंबई विभाग. ठीक आहे. त्यात बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, जे आता रायगड झालंय, आणि रत्नागिरी. तिसरा होता औरंगाबाद विभाग, ज्यात मराठवाड्यातले 5 जिल्हे होते: औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद. आणि चौथा विदर्भ? हो, चौथा अर्थातच नागपूर विभाग, ज्यात संपूर्ण विदर्भातले 8 जिल्हे होते: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ. छान. म्हणजे 4 विभाग आणि 26 जिल्हे हा आपला सुरुवातीचा टप्पा. बरोबर. इथून पुढे जे 10 नवीन जिल्हे तयार झाले तिथेच खरी गंमत आहे. यामागचं मुख्य कारण नेहमी प्रशासकीय सोय असं सांगितलं जातं. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रशासकीय सोय म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची सोय नाही. अच्छा. विचार करा पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्याचा. गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या माणसाला जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात एखाद्या कामासाठी यायचं असेल तर त्याला कदाचित 150-200 किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. बरोबर. यात वेळ, पैसा सगळंच वाया जायचं. बरोबर. म्हणजे जिल्ह्याचं विभाजन झाल्यावर जिल्हा मुख्यालय जवळ आलं. अगदी. सरकारी योजना, निधी आणि लक्ष त्या भागापर्यंत पोहोचणं सोपं झालं. अगदी तेच. विकासाला गती देणं म्हणजे हेच. जेव्हा जिल्हा लहान असतो तेव्हा जिल्हाधिकाऱ्याला तिथल्या स्थानिक समस्या जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात. आणि त्यावर थेट उपाययोजना करणं शक्य होतं. हो, याच गरजेतून नवीन जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि याची पहिली लाट आली ती 80च्या दशकात. महाराष्ट्र स्थापनेनंतर जवळपास 2 दशकांनी. हो, बरोबर. 80च्या दशकात एकामागोमाग 4 नवीन जिल्हे तयार झाले. याची सुरुवात झाली 1 मे 1981 रोजी. मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या काळात. अगदी. एकाच दिवशी 2 जिल्हे निर्माण झाले. कोकणातल्या विशाल रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा झाला आणि मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा तयार झाला. आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1982 मध्ये आणखी 2 जिल्हे आले. बरोबर. 16 ऑगस्ट 1982 रोजी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना उस्मानाबादमधून लातूर जिल्हा तयार झाला. वेगळा करण्यात आला. गडचिरोलीचं उदाहरण तुम्ही आधी दिलं ते अगदी चपखल बसतं. म्हणजे इथे फक्त विकासाचा नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा दृष्टिकोनही महत्वाचा ठरला असणार. निश्चितच. यानंतर काही काळ शांतता होती का? हो. 80च्या दशकातल्या या लाटेनंतर पुढचा महत्वाचा बदल झाला तो थेट 1990 मध्ये, शरद पवारांच्या काळात. मुंबईचं विभाजन? हो. मुंबईच्या प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी 4 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे तयार करण्यात आले. आणि मग पुन्हा एकदा नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची एक मोठी लाट आली ती 90च्या दशकाच्या शेवटी. मला आठवते तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये याची खूप चर्चा होती. अगदी. ती दुसरी मोठी लाट होती.
1 जुलै 1998 रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पुन्हा एकाच दिवशी 2 जिल्हे तयार झाले. कोणते? धुळे जिल्ह्यातून आदिवासी बहुल नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा अस्तित्वात आला. आणि बरोबर पुढच्या वर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे 1999 रोजी. हो, नारायण राणे मुख्यमंत्री असताना आणखी 2 जिल्हे तयार झाले. परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया. आणि या साखळीतला सगळ्यात नवीन जिल्हा म्हणजे पालघर. बरोबर. प्रचंड लोकसंख्या आणि विस्तार असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पालघर हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा बनला. म्हणजे या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक विभाजनामागे भौगोलिक दुर्गमता, आदिवासी भागांचा विकास, वाढत्या शहरीकरणाचा ताण अशा वेगवेगळ्या स्थानिक गरजा होत्या. हो, हा फक्त नकाशावर रेषा ओढण्याचा खेळ नव्हता. तर या बदलांमुळे आज महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. हो. या विभागांची रचना पाहिली तर त्यातही खूप विविधता आहे. आपल्या नोट्समधली आकडेवारी तर चक्रावून टाकणारी आहे. आहेच. यात खूप रंजक तफावत आहे. उदाहरणार्थ, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. मराठवाडा. हो, त्याचं क्षेत्रफळ आहे जवळपास 64,813 चौरस किलोमीटर. आणि सर्वात लहान विभाग आहे कोकण. त्याचं किती आहे? फक्त 30,728 चौरस किलोमीटर. म्हणजे कोकणच्या दुप्पट मोठा आहे औरंगाबाद विभाग. बापरे, एवढ्या मोठ्या विषमतेमुळे प्रशासनासमोर आव्हानं पण वेगवेगळी असणार. नक्कीच. कोकणात कदाचित भौगोलिक रचनेमुळे दळणवळणाची आव्हानं असतील, तर मराठवाड्यात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लक्ष ठेवणं हेच एक आव्हान असेल. बरोबर. आणि ही विविधता फक्त क्षेत्रफळात नाही, तर जिल्हे आणि तालुक्यांच्या संख्येतही दिसते. अच्छा. औरंगाबाद विभागात जिल्हेही सर्वाधिक आहेत, म्हणजे 8, आणि तालुकेही सर्वाधिक आहेत, 27. आणि सगळ्यात कमी जिल्हे आहेत अमरावती आणि पुणे या दोन्ही विभागांमध्ये, प्रत्येकी 5. म्हणजे प्रत्येक विभागाचं प्रशासकीय गणितच वेगळं आहे. अगदी. गंमत म्हणजे कोकण विभागात जिल्हे 7 आहेत, जे पुणे आणि अमरावतीपेक्षा जास्त आहेत. हो. पण तालुके मात्र फक्त 50 आहेत. पुणे विभागात 5 जिल्ह्यांमध्ये 58 तालुके आहेत. हीच तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेची गंमत आहे. वरवर पाहता सारखं वाटलं तरी प्रत्येक विभागाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि आव्हानं आहेत. आता आपण आणखी खोलात थेट जिल्ह्यांच्या पातळीवर जाऊया. इथली आकडेवारी तर अजूनच रंजक आहे. हो. आपल्या नोट्सनुसार क्षेत्रफळाने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा यात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, ही तफावत अविश्वसनीय आहे. महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. तब्बल 17,048 चौरस किलोमीटर. आणि सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. त्याचं क्षेत्रफळ किती? फक्त 157 चौरस किलोमीटर. 1 मिनिट. 17,048 आणि 157 म्हणजे मुंबई शहरापेक्षा अहमदनगर जिल्हा जवळपास 108 पटींनी मोठा आहे. हो. हे आकडेवारीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणार आहे. एका जिल्हाधिकाऱ्याच्या कामाची व्याप्ती आणि स्वरूप किती वेगळं असेल या 2 ठिकाणी. अगदी. मुंबई शहरात गर्दीचं नियोजन, जागेची कमतरता, वाहतूक ही आव्हानं असतील. तर अहमदनगरमध्ये प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत सरकारी योजना पोचवणं, एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर नियंत्रण ठेवणं हेच एक मोठं आव्हान असेल. या नोट्समध्ये मला एक खूपच मजेशीर गोष्ट सापडली. कोणती? एकाच नावाचे तालुके वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणं. माझ्या वाचनात खेड तालुक्याचं उदाहरण आलं होतं, जो पुणे आणि रत्नागिरी दोन्हीकडे आहे. बरोबर. अशी आणखी काही उदाहरणं आहेत का? हो, आहेत ना. हा एक उत्तम तपशील आहे जो सहजा आपल्या लक्षात येत नाही. कळंब नावाचा तालुका यवतमाळ जिल्ह्यातही आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही आहे. अच्छा. तसंच शिरूर नावाचा तालुका पुणे जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यात तो शिरूर कासार म्हणून ओळखला जातो. हे खरंच खूपच रंजक आहे. प्रशासकीय कामात यामुळे कधी गोंधळ होत नसेल का? म्हणजे पुण्याला पाठवायचं पत्र चुकून रत्नागिरीच्या खेडला गेलं तर? शक्यता नाकारता येत नाही, पण आता पिनकोड आणि डिजिटल सिस्टीममुळे अशा चुका कमी होतात. बरोबर. स्थानिक पातळीवर लोकांना आपला जिल्हा कोणता हे माहीत असल्यामुळे फार अडचण येत नाही. पण ही अशी छोटी छोटी माहिती महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास आणखी मजेशीर बनवते. आपण आतापर्यंत प्रशासकीय विभागांबद्दल बोललो, जे पूर्णपणे सरकारी कामकाजासाठी बनवले आहेत. हो. पण आपल्या नोट्समध्ये प्रादेशिक विभाग असाही एक उल्लेख आहे. हे दोन्ही एकच आहेत की यात काही फरक आहे? नाही, यात खूप महत्वाचा आणि मूलभूत फरक आहे. तो काय?
प्रशासकीय विभाग जसे कोकण, पुणे, नागपूर हे सरकारनं आपल्या सोयीसाठी, महसूल गोळा करण्यासाठी आणि योजना राबवण्यासाठी तयार केलेले आहेत. या रेषा पूर्णपणे मानवनिर्मित आहेत. आणि प्रादेशिक विभाग? प्रादेशिक विभाग हे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि बऱ्याचदा भाषिक समानतेच्या आधारावर नैसर्गिकरित्या ओळखले जातात. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या ओळखी सरकारने तयार केलेल्या नाहीयेत. अगदी त्या तिथे राहणाऱ्या लोकांच्या आणि त्या भूभागाच्या इतिहासातून तयार झाल्या आहेत. अच्छा, म्हणजे खानदेश हा एक स्वतंत्र प्रादेशिक विभाग आहे, पण प्रशासकीय नकाशावर त्याचा वेगळा विभाग नाही. नाही, खानदेशातले जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे नाशिक प्रशासकीय विभागात येतात. अगदी बरोबर. तसंच पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात येतात. आणि विदर्भ हा एक मोठा प्रादेशिक विभाग नागपूर आणि अमरावती या 2 प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे एकाच वेळी एक जिल्हा प्रशासकीय आणि प्रादेशिक अशा 2 वेगवेगळ्या विभागांचा भाग असू शकतो. म्हणजे राज्याच्या भूगोलाकडे पाहण्याचे हे 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आहेत. एक सरकारी सोयीचा आणि दुसरा सांस्कृतिक आणि नैसर्गिक ओळखीचा. हो, हा फरक समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा भूगोल पूर्णपणे समजू शकत नाही. तर 1960च्या 4 विभाग आणि 26 जिल्ह्यांपासून ते आजच्या 6 विभाग आणि 36 जिल्ह्यांपर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला. हो, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की राज्याचा प्रशासकीय नकाशा हा दगडात कोरलेली मूर्ती नाही, तर तो प्रवाही पाण्यासारखा आहे, जो सतत बदलत राहतो. आणि यातली आकर्षक गोष्ट ही आहे की नकाशावरची प्रत्येक रेषा केवळ एक सीमा नसते. नाही, ती त्या भागातल्या साधनसंपत्तीचं वाटप कसं होणार, विकासाची दिशा काय असेल आणि लोकांची ओळख कशी घडेल हे ठरवते. बरोबर. अवाढ्य अहमदनगरपासून ते चिमुकल्या मुंबई शहरापर्यंतची विषमता हेच महाराष्ट्राचं वैविध्य आणि व्याप्ती दाखवते. जाता जाता एक शेवटचा विचार. आपल्या या नोट्समधली आकडेवारी आजपर्यंतची आहे, पण नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याची मागणी कधीच थांबत नाही. नाही, कधीच नाही. आजही अनेक मोठ्या जिल्ह्यांमध्ये विभाजनाची चर्चा सुरू असते. अगदी खरंय. ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. तर मग ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाऊया. आपण पाहिलं की भूतकाळात नवीन जिल्हे का निर्माण झाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागाचा विकास, पालघरसारख्या प्रचंड लोकसंख्येचं व्यवस्थापन किंवा लातूरसारखी स्थानिक अस्मिता. बरोबर. हीच कारणं लक्षात घेतली तर भविष्यात महाराष्ट्राच्या नकाशावर पुढची रेषा कुठे ओढली जाऊ शकते आणि त्यामागे लोकसंख्या, विकास, पाणीवाटप की राजकीय सोय यापैकी कोणतं प्रमुख कारण असू शकतं, याचा विचार करायला नक्कीच वाव आहे.